हॅलो, वेलकम एव्हरीबडी टू वृषाली होनरावज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आपण PYQ बुस्टर सिरीज पाहत आहोत पॉलिटी ह्या विषयाचे. ओके, ज्याच्यामध्ये आपलं मिशन काय आहे? वन क्वेश्चन वन टॉपिक खलास, राईट. आणि आपण करतो पण बऱ्यापैकी. इतके सूक्ष्म टॉपिक आहेत आणि आयोग इतक्या सूक्ष्म पद्धतीने प्रश्न विचारत असतं की आपल्याला त्याच्याशी कशी डील करावी आणि नेमकं प्रश्न आता असा आला आहे, फ्युचरमध्ये तो कसा येऊ शकतो, असे ओव्हरऑल सांगड घालून आपण ही चर्चा करत असतो. आणि तुम्ही खूप उत्तुंग प्रतिसाद देत आहात, असाच देत राहा. पुढे जाण्याआधी जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, लाईक करा, आवडलं असेल. आणि तुमचे जे काही क्वेरीज असतील, तुमचे जे काही डाऊट्स असतील, प्लीज कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी नक्कीच त्याला उत्तर देते. ओके, सो लेट स्टार्ट. बुस्टर सिरीजचा 11वा प्रश्न आपण आज करणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट आज आपण 11वा टॉपिक करणार आहोत. ओके, तर बघा प्रश्न काय आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथने ओळखा. आता प्रश्न आहे तदर्थ, त्याला मी शुद्ध मराठीमध्ये पहिले सांगते, ते म्हणजे ऍड हॉक जजेस. काय आहे? ऍड हॉक जज. ओके, आता ह्याची तरतूद कुठे केलेली आहे आणि प्रश्न कशाशी संबंधित आहे? तर सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. सुप्रीम कोर्टातले जे तदर्थ न्यायाधीश आहे त्यांची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम क्रमांक 127. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा तदर्थ या शब्दाचा अर्थ समजून घ्या. तद अर्थाने, तद अनुषंगाने, त्या अर्थाने असा त्याचा आहे, म्हणून तदर्थ. ओके, मग आता त्या अनुषंगाने म्हणजे कोणता अनुषंग? बरोबर आहे. कोणत्या कारणास्तव तुम्ही घेणार आहात? तर एक गोष्ट मी लिहिणार आहे, सगळं पहिले ओरली समजून घ्या. काय आहे? तर सुप्रीम कोर्टामध्ये एखादं सत्र भरवण्यासाठी जर का आवश्यक गणसंख्या, न्यायाधीशांची आवश्यक गणसंख्या नसेल तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोण? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. इथपर्यंत क्लिअर आहे? आपण आता लिहायला घेऊया प्रश्न की पहिले वाचूया? ओके, पहिले वाचून घेऊया. बघा, भारताचे राष्ट्रपती काय विचारले बघा, राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतात. मी या पॉइंटवर येणार आहे. आता राष्ट्रपती आहेत की इतर कोण आहेत आपण बघूया. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र, अधिकार आणि विशेषाधिकारांचा उपभोग घेता येतो. ओके, क्लिअरली हा प्रश्न. आता हा प्रश्न कोणता आहे ते मी सांगते. 2023चा जो गट ब गट क चा मेन्सचा पेपर होता त्याच्यातला हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आता विचारले काय? योग्य विचारलेला आहे. हा पण म्हणजे मुद्दा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो पहिले बघूया. लक्षात घ्या, आर्टिकल नंबर 127 काय आहे? सुप्रीम कोर्टातील तदर्थ न्यायाधीश. ओके, ज्याला ऍड हॉक जज असं म्हटलं जातं. ऍड हॉक म्हणजे कुठच्या तरी कारणाने. ओके, आता प्रश्न माझा असा आहे, का तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक का? तर सुप्रीम कोर्टाचे सत्र भरवण्यासाठी आवश्यक गणसंख्येच्या पूर्ततेसाठी. ओके, सुप्रीम कोर्टाचे सत्र भरविण्यासाठी आवश्यक गणसंख्या पूर्ण व्हावी म्हणून. आता मी हा मुद्दा का सांगितला हे मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, आपण कुठे कन्फ्यूज होतो तो. ओके, मग आता प्रश्न आहे, ओके कोण कोण? तर लक्षात ठेवायचं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सरन्यायाधीश. ओके, पण पुढे प्रश्न आहे कधी? ओके, दोन अटी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची पूर्वसंमती त्याच्यासाठी आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या हायकोर्टातल्या न्यायाधीश तुम्ही ऍडहॉक जज किंवा तदर्थ न्यायाधीश म्हणून घेत आहात त्या हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा विचार घेऊन, परवानगी घेऊन म्हटलंय का? नाही. मत घेऊन म्हटलंय का? नाही. काय म्हटलंय? विचार घेऊन.
लक्षात येते काय सांगितलेलं आहे? संबंधित हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा विचार घेऊन. इज दॅट क्लिअर अप टू नाउ? ओके. आता पुढचा प्रश्न आहे, कसं घेणार? ओरली घेणार की कसं घेणार? हा, तर लक्षात घ्यायचं, लेखी विनंती करू. ओके. कोणाला? कसं घेणार? लेखी विनंती करून. ओके. आता प्रश्न असा आहे, याचा कालावधी किती? बरोबर आहे. तर क्लिअर उत्तर आहे नॉट फिक्स, तात्पुरत्या काळासाठी. याचाच अर्थ काय? नॉट फिक्स. इज दॅट क्लिअर? येस. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. काय आपण शिकलो? त्यामुळे आता जो पहिलं विधान होतं ते आपण पुन्हा एकदा बघूया. काय दिलेलं बघा, भारताचे राष्ट्रपती रॉंग. कोण करणार आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. तात्पुरत्या कालावधीसाठी बरोबर आहे. तदर्थ न्यायाधीश बरोबर आहे. त्यामुळे पहिलं विधान कन्फर्म रॉंग आहे. ओके. आता हे जे मी तुम्हाला दाखवलं हे काय होतं? हे उपकलम 1, 127 मधलं उपकलम 1. तुम्हाला इथपर्यंत कळलंय का? कोण कसं कधी कशासाठी घेऊ शकतं? इज दॅट क्लिअर अप टू नाउ? लिहून तुम्हाला कळलेलं असेल. ओके. आता मी पुढच्या गोष्टीकडे जात आहे. ओके. ते आहे आर्टिकल नंबर 127 उपकलम 2. ओके. या तदर्थ न्यायाधीशांचे कर्तव्य काय? ओके. तदर्थ न्यायाधीशाचे कर्तव्य. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते ज्या कामासाठी निवडलेल्या गेलेल्या आहेत म्हणजे पदाची जी मुख्य जबाबदारी आहे ती तर नेमायचीच. बघा काय? मुख्य पद जबाबदारी प्लस अग्रक्रमाने. हा शब्द खूप महत्वाचा आहे. प्रामुख्याने. अग्रक्रमानेचा अर्थ काय होतो? फर्स्ट प्रायोरिटी. काय आहे? तर सुप्रीम कोर्टाच्या बैठकीला उपस्थित राहणे. आणि अशा वेळेस त्यांना सर्व अधिकार म्हणजे लक्षात घ्या, इतर जज प्रमाणे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या इतर जज प्रमाणे अधिकार प्लस विशेषाधिकार देण्यात येणार. इज दॅट क्लिअर? हे कलम 127 उपकलम 2 मध्ये दिलेले आहेत. क्लिअर? एकच प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या. आणि त्याचे एकाच कलमावरती कसं विचारलेलं आहे सर्वोच्च न्यायालय. आता मी इथे लिहून देते. ह्याची तरतूद कलम 127 उपकलम 1 आणि ह्याची आहे 127 उपकलम 2. दुसरं विधान विचारलंय, योग्य कथन कोणतं आहे? त्यामुळे उत्तर फक्त ब येत आहे. इज दॅट क्लिअर? या प्रश्नाचं एवढंच उत्तर आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे हे जे सगळं डिझाईन दाखवलं, का, कोण, कधी, कसं, इथे मी जागा सोडलीय. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, मॅक्सिमम आपले विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतात. ते म्हणजे आर्टिकल नंबर 126. आर्टिकल नंबर 126 हे काय आहे माहिती का? 126 हे कार्यार्थ किंवा हंगामी सरन्यायाधीश. काय आहे? कार्यार्थ किंवा हंगामी
चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आता यांची निवड कोण करतं? तर यांची निवड बाय प्रेसिडेंट. का बरं? हंगामी किंवा कार्यार्थ. तर बघा, जर का काही काळासाठी पद रिक्त असेल किंवा जे कार्यरत सरन्यायाधीश आहेत ते जर का अनुपस्थित असतील, तर या कारणास्तव राष्ट्रपती कलम 126 द्वारे कार्यार्थ किंवा हंगामी सरन्यायाधीशाची निवड करतात. ओके. आणि दुसरा एक कन्फ्युजनचा पॉइंट आहे ते म्हणजे आर्टिकल नंबर 128. ओके. ते म्हणजे सेवानिवृत्त न्यायाधीशांची नेमणूक. ओके. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या हायकोर्टातले किंवा सुप्रीम कोर्टातले, हायकोर्टातले शक्यतो जे जे जज आहेत ते सेवानिवृत्त आहेत, परंतु त्यांचं क्वालिफिकेशन किंवा त्यांची जी पात्रता आहे ती सुप्रीम कोर्टाच्या जजनुसार झालेली आहे आणि आता त्यांची एक्सपर्ट ओपिनियनची किंवा त्यांच्या कार्याची आपल्याला गरज आहे. त्या केसमध्ये इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश सेवानिवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करतात. ही तरतूद कलम 128 मध्ये केलेली आहे. मग आता इथे याच दोन अटी आहेत. काय? एक तर प्रेसिडेंटची पूर्वसंमती आणि संबंधित हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश. ओके. या दोघांची परमिशन घेऊन सेवानिवृत्त सरन्यायाधीश करू शकतात सेवानिवृत्त न्यायाधीशाची नेमणूक. परंतु कार्यार्थ किंवा हंगामी चीफ जस्टिस आहे त्यांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत होते आणि जे ऍडहॉक जज आहे त्यांची सुद्धा नेमणूक ही सरन्यायाधीशांमार्फत होते आणि त्याच्या दोन अटी आहेत. ओके. सो हा सगळा जो प्रपंच मी एवढा सांगितला तर तुम्हाला कळला का? एकाच ह्याच्यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी मित्र कुठे कन्फ्युज होतात? तर या 3 कलमांमध्येच कन्फ्युज होतात. तर मी तो सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला तो प्रॉपरली कळला असेल. ओके. प्रश्न पण एकदा पुन्हा बघूया. बघा, उत्तर ब आलेलं आहे. हे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे. मी बाजूला होते, हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. उत्तर म्हणजे लक्षात ठेवायचं की कसा आपल्याला फोडून अभ्यास करायला पाहिजे. ओके. हे त्याचं कलम क्रमांक 2 आहे. येस. आणि बघा, लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा. आपली पॉलिटी बूस्टर टेस्ट सिरीज आहे 15 टेस्ट आणि ह्याच्यासोबत मी रिव्हिजन बॅच, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आणि त्याच्या नोट्स सगळं मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. फक्त टेस्ट सिरीज जॉईन करा, व्हिडिओज बघा आणि लेक्चर हे व्हिडिओजचे लेक्चर्स आणि पीपीटी आपलं काय म्हणतात पीडीएफ्स आहेत, त्याच्यानुसार तुमची संपूर्ण रिव्हिजन होईल ह्याची माझी शाश्वती. म्हणजे लक्षात घ्या, 15 मार्कांपैकी 12 तर कुठेच नाही गेले, कमीत कमी एवढ्या ह्याच्यावर तुमची आणि फास्ट रिव्हिजन होण्याची तरतूद आहे. समजलं? लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा. सगळी माहिती डिटेलिंग दिलेली आहे. आणि जर का आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करा. ओके. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.